इस्रायलमध्ये पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर अनेक महिने मानसिक तणावात असलेल्या केरळमधील महिलेचं निधन झालंय. वायनाड जिल्ह्यातील कोलयाडी गावातील 32 वर्षीय रेश्मा या बुधवारी आपल्या घरी मृत अवस्थेत आढळल्या. रेश्मा यांचे पती जिनेश सुकुमारन हे गेल्या वर्षी मे महिन्यात इस्रायलमध्ये केअरटेकर म्हणून कामासाठी गेले होते. जुलै महिन्यात जेरुसलेम जवळील एका अपार्टमेंटमध्ये जिनेश आणि तेथील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. मात्र त्यावेळी नेमकं काय घडलं, दोघांचा मृत्यू कसा झाला, हे आज तागायत काही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये. दरम्यान पतीच्या मृत्यूमागचं सत्य जाणून घेण्यासाठी रेश्मा यांनी इस्रायलमध्ये तपास यंत्रणा, भारतीय दूतावास आणि भारत सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार केलाय. याशिवाय त्या स्वतः इस्रायलला जाऊन दूतावासाशी संपर्कात होत्या. मात्र प्रकरण न्यायालयात असल्याचं सांगण्यात आलं आणि कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. दरम्यान या विलंबामुळे आणि अनिश्चिततेमुळे रेश्मा ह्या मानसिकदृष्ट्या पूर्ण खचल्या होत्या, असं स्थानिक सांगतात. जिनेश यांनी कुटुंबासाठी नवीन घर सुद्धा बांधलं होतं आणि आर्थिक जबाबदाऱ्यांमुळेच ते इस्रायलला गेले होते. रेश्मा यांच्या पश्चात त्यांची 10 वर्षांची मुलगी असून आता तिच्या डोक्यावरचं आई वडिलांचं दोघांचंही छत्र नसल्याने ती पोरकी झालीय. आणि या घटनेमुळेच कोलायाडी परिसरात शोककळा पसरली असून पतीच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी देखील मागणी आता नागरिकांकडून करण्यात आली.